नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज आपण घेऊयात नवरात्र स्पेशल उपवासाची थाळ. या थाळीमध्ये आपण घेणार आहोत स्पेशल उकडलेले शेंगदाणे, भगर, आमटी, साबुदाण्याची उसळ आणि मखाण्याची खीर. भगर आणि आमटीसाठी लागणारं साहित्य आहे भगर, तूप, मीठ, लवंग, आमसूल, खोबऱ्याचा चव, शेंगादाणे, मिरची आणि अद्रक. आपण 1 वाटी भगर घेतलेली आहे, ती मी धुवून घेते. या ठिकाणी भरपूर पाणी घालून आपण ती भगर धुवून ठेवूया. भगरीसाठी आपण पाणी ठेवलंय उकळायला, तर जेवढी आपण भगर घेतली त्याच्या दीडपट पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे, म्हणजे 1.5 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये घालणार आहोत आपण चमचाभर तूप. आणि भगर जर तुम्हाला छान करायची असेल, मोकळी आणि चांगली, तर हे पाणी उकळू द्यायचं. ही त्याच्यासाठीची खास टीप आहे. ह्यामध्ये टाकूयात आपण चवीपुरतं मीठ. सेंदव मीठ आहे हे उपवासाला चालणारं. आणि आता उकळी आली आहे पाण्याला आपल्या, तर ही आपण जी भगर धुवून ठेवलेली आहे ती आपण ह्यामध्ये घालणार आहोत. ही जी भगर आहे किंवा वरई म्हणतात हिला, तर ही खूप पटकन शिजते. अजिबात शिजायला वेळ लागत नाही, झटपट होणारी आहे. 2 मिनिटामध्ये ही आपली भगर शिजवून झालेली आहे. आमटीसाठी आपण घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे, 2 चमचे ओला नारळ, 4 हिरव्या मिरच्या, अद्रकचा तुकडा, मीठ आणि आमसूल आणि चवीसाठी साखर. हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊयात. आमटीचं वाटण आपलं तयार आहे. या ठिकाणी आपण पॅनमध्ये घालूयात 1 छोटा चमचा तूप. त्यात 3 ते 4 लवंगा आणि आपण हे जे वाटण काढून घेतलेलं आहे, हे वाटण आता यामध्ये घालूयात. आता ज्यांना जिरं चालत असेल, कोथिंबीर चालत असेल, तर ते घालू शकतात उपवासाला. यामध्ये पाणी घालू आणि ही आमटी जशी आवडत असेल तशी, थोडीशी पातळ आवडत असेल तर पातळ, अजून थोडंसं पाणी घालता येईल. आणि जर घट्ट आवडत असेल तुमच्याकडे तर कमी पाणी घाला तुम्ही ह्याच्यामध्ये. 1 मिनिटात ही आमटी होते, उकळल्या जाते. ह्यामध्ये आपण टाकून घेऊ थोडंसं आमसूल, जे मी धुवून घेतलेलं आहे. तुम्ही आमसूल घालू शकता. उपवासाला चिंच गूळ चालतो, तुम्ही चिंच घालू शकता. किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं लिंबू घालू शकता ह्यामध्ये, किंवा दही. पण आमसुलाने रंग पण छान येतो आणि चव पण चांगली येते. त्यामुळे आता आपली ही आमटी तयार. साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी साबुदाणा, जो भिजवून ठेवलेला आहे 1 तास आधी. त्यानंतर काकडी, शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचा चव, मिरची, अद्रक, तूप, मीठ आणि चवीसाठी साखर. 1 चमचा तूप, मिरचीचे तुकडे, मिरची थोडी परतून झाल्यावर आपण ह्यामध्ये घालणार आहोत काकडीचा किस. काकडी उपवासाला चालते आणि आपण ती चोचून घेतलेली आहे.
हे थोडंसं परतल्या गेलं मग ह्यामध्ये आपण घालू हा भिजवलेला साबुदाणा. काकडी घातलेली आपण, साबुदाणा घातलेला आहे. आता ह्यामध्ये घालू आपण शेंगदाण्याचं कूट, जे की मोठे 2 चमचे घालाल तुम्ही. आणि हे सुद्धा आवडीनुसार आहे किती घालायचं ते, आणि थोडासा नारळाचा चव. यामध्ये जाईल चवीनुसार मीठ, यामध्ये घालूयात आपण चवीपुरती साखर आणि थोडंसं अद्रक किसून. एक छानशी ह्याला आपण आता वाफ येऊ देऊ की आपली ही उसळ तयार. आता आपण करणार आहोत मखाण्याची खीर. त्यासाठी लागणारं साहित्य आहे तूप, साखर, मखाणे, अक्रोड, काजू, बदाम, खोबऱ्याचा किस आणि केसर आणि अर्धा लिटर दूध. हे सगळं आपण तुपावर परतून घेतलंय आणि त्याची अशी फाईन पूड या ठिकाणी करून ठेवली आहे खिरीसाठी. हा अर्धा लिटर दूध आपण ठेवलेलं आहे, त्याला छानशी उकळी आलेली आहे. आणि हे जे आपण मिक्सरवर ही पूड करून घेतलेली आहे मखाने, काजू, बदाम, खोबरं याची, ती आपण आता ह्यामध्ये टाकूया. झटपट होणारी ही खीर आहे उपवासासाठी. यामध्ये घालूयात थोडेसं केसर. आणि आता ह्याला एक उकळी आलेली आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया अंदाजे अर्धी वाटी साखर. साखर तुम्ही कमी जास्ती करू शकता, तुम्हाला जर कमी हवी असेल तर कमी, आणि गोड हवं असेल तर गोड. अशी ही आपली मखाण्याची खीर तयार. यानंतर आपण करणार आहोत उकडलेले शेंगदाणे. त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. भिजवत असतानाच त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. तर हे अर्धा तास पाण्यात भिजलेले मीठ असलेले शेंगदाणे आहेत, जे की आपण इथे उकळायला ठेवूया. हे शेंगदाणे आपले उकडून झालेले आहेत, हे आपण सर्व करूयात. हे उकडून तयार असे आपले शेंगदाणे आहेत. त्यावर थोडंसं गरम शेंगदाण्यावर आपण तूप सोडूयात आणि उपवासाचं लाल तिखट. हे खूप छान लागतात खायला. तर अशी ही टेस्टी आणि हेल्दी उपवासाची थाळी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला लाईक, शेअर आणि कमेंट करा.